ताप होती 3 दिवस आणि ते वातावरणातल्या सडन बदलामुळे पण काय आणि तुमचं एक्झर्शन पण खूप झालं ना. 4 दिवस तापीतच आणि खोकल्यातच सभा घेतली. ते काय जागरण प्रचंड झालं. त्यामुळे यावेळेस उपोषणाचा म्हणजे उपोषणामुळे जे शरीराला त्रास होतो यावेळेस नव्हता. नाही ताप आली अचानक. त्याचा विकनेस असतो ना काही दिवस तरी. धूळ पण लय होती आणि अंतर लय लांब होतं. प्रवासामुळे आता जेवण वगैरे रेग्युलर सुरू आहे. बाकी सगळं तुमचं कमीच आहे ना जेवण. लय कमी. मग बघितलं एखादा बघितलं तरी खातो. नाही होत सारखे. चांगली बीडची सभा जोरात. लोकच एक येतात लोकच उरले. हे हिंगोलीचे शेतकरी ज्यांनी किडण्या विकायला काढलेले आहेत बरेच शेतकरी. नामदेव पतंगे, कावरखे, तुम्ही बघितलं असेल एखाद्या वेळेस. यांनी भरपूर शेतकऱ्यांनी हे मुंबईला जाऊन सांगितलं की आमचे अवयव घ्या पण आमची कर्जमुक्ती करा. फार मोठं आंदोलन केलं त्या भागामध्ये आणि आम्ही सगळे एकत्रितपणे आता नागपूरच्या अधिवेशनावर पण गेलो होतो. हल्लाबोल आंदोलनाला मुंबईला गेलो. सरकार गंभीर नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर. आता या प्रश्नावर पण नाही तसं. अवस्था फार विदारक आहे. बंद झालं वाटतं. आता जॉईन केलं प्लस बरोबर होईल बदल होईल. बस त्याला काय झालंय 12% व्याज पीक कर्जाला बँका करताय. आता मला सांगा खाजगी फायनान्सला सुद्धा एवढं व्याज नाही. एवढं 12% व्याज पीक कर्जाला. मी म्हणजे माझं एक उदाहरण सांगतो. मी 2,85,000 रुपये कर्ज घेतलं होतं आणि एका वर्षामध्ये भाऊ त्याचं म्हणजे डायरेक्ट 1 लाख व्याज वाढलं. म्हणजे एका 6 वर्षामध्ये 12% व्याज होत. आणि आमच्या किती लाख मला 2,25,000. नाही मुद्दल किती घेतली असं? मुद्दल घेतले होते 2,45,000 झाले किती एका वर्षात? आता त्याचे 3,25 झाले एका वर्ष. जास्त दिवस झाले. मोबाईल घेतलेलं ते काय झालं महाराष्ट्रात असं असं का व्याजदर खूप आकारतात बँका सगळ्या. नॅशनल बँकेच आहे का? हो लगेच दाखवतो. दुसरं काय झालंय पाटील, पावसाचा खंड पडल्यामुळे उत्पादनामध्ये मोठी घट आहे यावर्षी. सोयाबीनचा पेरा हा 60-70% कमी झाला. दाणा बारीक आहे. कापसाचं उत्पादन प्रचंड घटलेलं आहे आणि लोक प्रचंड अडचणीत आहे खेड्यापाड्यात. आता आम्ही पियुष गोयलांबरोबर मिटिंग केली. आम्ही उपमुख्यमंत्री आणि सरकारबरोबर चर्चा केली. ते काही गंभीर नाही. त्यांच्या डोक्यात जे आहे ते ग्राहक त्यांना महत्वाचा वाटतो. त्यांच्या डोक्यात काय इनडायरेक्ट त्यांच्या 140 कोटी जनता आणि 14 कोटी शेतकरी. आम्हाला ग्राहक महत्वाचा. इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून व्यापक लढा उभा होणं गरजेचं आहे. या अनुषंगाने आम्ही लढतो आमच्या पद्धतीने. सगळ्यांनी एका ठिकाणी येऊन जरा एक मोठी शेतकऱ्यासाठी करणं गरजेचं आहे. सहमत आहे आपण याबद्दल शेतकऱ्याबद्दल. आणि सगळ्या शेतकरी नेत्यांनी एका ठिकाणी आलं पाहिजे तर त्याचा रेटा लागू शकतो. हा महत्वाचा विषय. आमच्या भागामध्ये पावसाच्या खंडामुळे नापकीमुळे 3 वर्ष झाली सगळं उद्ध्वस्त. पीक विमा द्यायला तयार नाही आणि जमिनीमध्ये पेरा सोयाबीन झाल्यामुळे भाव नाही. हिंगोली जिल्ह्यामध्ये त्याच्यामुळे मग जे शेतकरी आज आत्महत्या करतात बाबा आत्महत्या करू नका. आमचे अवयव घ्या पण आमच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा. असं एक आम्ही सरकारला मागणी केली होती. म्हणजे आत्महत्या करून मेल्यापेक्षा कर्जाचा बोजा आणि ती होतात ना बाकीचे शेतकरी पाऊस चालतात. एकंदरीत परिस्थिती खूप गंभीर आहे खेड्यापाड्यामध्ये. आणि मी त्यांना असं म्हटलं की तुम्ही जर का याच्यावर मार्ग काढला नाही तर किड्या मुंग्यासारखे लोक उन्हाळ्यामध्ये आत्महत्या करतील. प्यायला पाणी नाही, धरणांमध्ये पाणी नाही आणि गावखेड्यातला माणूस इतका अडचणीत आहे. यावर्षी दिवाळी पण केली नाही लोकांनी. आम्ही दिवाळीत खेड्यापाड्यातच फिरत होतो. यात्रा काढली होती.
प्रचंड वाईट अवस्था आहे. आणि या प्रकरणावर गांभीर्य सरकारला नाही. अजिबात. कृषी मंत्री स्वतः काय म्हणते धनंजय मुंडे साहेब की मी माझ्या पण किडण्या विकतोय. म्हणजे हे उपरोधी टोला मारल्यासारखं आहे. एक तर सहानुभूती नाही, त्याच्यावर कोणतेही उपाययोजना नाही, आणि परत या शेतकऱ्यांची टिंगल केल्यासारखं झालं की मी माझे. असं कधी म्हणजे आम्ही नागपूरला गेलो होतो अधिवेशनामध्ये हल्लाबोल आंदोलन करायला. की सरकारनं दिलेलं आश्वासन पाळलं नाही किंवा शब्द पाळला नाही, आम्ही तिथे गेलो होतो. मग आमचं एक शिष्टमंडळ चर्चा करायला गेलो होतं. त्यामध्ये हिंगोलीचे शेतकरी होते. यांनी सांगितलं त्यांना की बाबा आम्ही अवयव विक्रीला काढलेले आहेत. ते काय म्हणले सांगा. हा ते म्हणत की बा आमचेच अवयव विकत घ्या म्हणत. मग आम्ही हे म्हणत की बा मंत्र्याला अवयव विकायची गरज नाही, माझी किडनी विकत घ्या. म्हणजे माझ्यावर वेळ आली म्हणे किडनी विकायची. मी साहेब मंत्र्यावर कधी बसलं किडनी विकायची. होय 12% एक क्रॉप लोन आहे. हे बघा 3,25,000 क्रॉप लोन झाले. हे व्याज त्याला हे बघा सुरेश उतरून घ्या, एक मिनिट लिहून घ्या. तुमच्या लिहून पण घ्या. काय झालं आता 1 वर्ष पैसे याला सोर्स नाही कुठला पुढच्या सीझन पर्यंत. आणि गारपिटीमुळे हा पण सीझन गेला. त्यामुळे खराब हवामानामुळे हरभरा पण गेला, गहू पण गेला, आणि तुरीला पण कोंब आली. त्यामुळे आता पुढचा सीझन येईपर्यंत पैसे याला सोर्सच नाही ना आता कुठला. आणि याची आचारसंहिता इलेक्शन लागल्यावर कोणाच्या मागे घंटा आपण आता फार गंभीर परिस्थिती आहे. आचारसंहिता लागणारच नाही, इलेक्शन बी लागणार. आपल्या आंदोलन काळजी 20 तारखेला जे आपल्याला जायचंय तर ज्वलंत प्रश्न आहे. तर शेतकऱ्याचे आरक्षणाचे पुढे येणारच नाही, ते घेणार नाही मला. अच्छा आता मुंबईला जायचं म्हटल्यावर तर ते विषय सगळं बंदच होणार, ठप्पच होणार ना. त्यांचा प्रश्न आपला बरोबर, त्यांचा पण मुंबई तरी कोणाचे आमचंच गाव आहे. आपलेच लोक गेले मुंबई, दुसरं कोण आहे. आपलंच गाव शहर आहे ते लोकांचं थोडं. आपण चाललोय म्हणजे तिथे न्यायासाठी चाललोय. बँकेचं स्टेटमेंट आहे का? हा, हे 11.75% पीक कर्जाला व्याज आहे. हे कोण्या गणिताने लावलं लागले हेच आम्हाला कळेल. हे आता पीक कर्ज आहे एसबीआयचं नाही. आता गव्हर्नमेंट एक जीआर काढला होता 3 लाखापर्यंत कर्ज सोसायट्यांना. हा नाही, याला पण होता प्रॉब्लेम जिल्हा बँकेत की 3 लाखापर्यंत 1 रुपये व्याज आम्ही लावणार दादा. पण आता त्यांनी हे आता मला सांगा, शेतकऱ्यांचं कर्ज जर थकला असतं तर तुम्ही 12% काय म्हणले 1 रुपया लावणार 3 लाखापर्यंत बगर व्याज 0% व्याजदराने कर्ज देऊ असं सगळं नॅशनलाइज बँकेला नाही, फक्त ते जिल्हा बँकेला सहकारी बँक, सहकारी बँक आणि सोसायटी मार्फत वाटप होणारे कर्जाला स्टेट बँकेचं. सरकार घोषणा तसं करतंय. आता काल म्हणजे दुधाच्या संदर्भात 5 रुपये लिटरला अनुदान दिलंय, पण त्या सहकारी संस्थेला जे दूध घालणारे शेतकरी आहेत त्यांनाच ते अनुदान मिळणार. पण सहकारी संस्था फक्त 10% दूध कलेक्शन करतात, 90% खाजगी संस्था आहेत. मग त्या खाजगी संस्थांना जे दूध पुरवठा करणारे शेतकरी आहेत तर त्यांचं ते सगळं नुकसान आहे. एक तर पशुखाद्याचे रेट 25 ते 30% वाढले आणि दुधाचे रेट जवळपास 30-35% पडले. जे 42 रुपयांनी जाणार दूध आज 32 रुपयांनी 33 रुपयांनी चालले. हे सरकारी धोरणच असे शेतकऱ्याचं मरणच येणार आहे. अनुदान दिलं शेतकऱ्यांनी नाही 5 रुपये अनुदान. शेतकरी तिथे लोन घेतात तिथे ते लागू करतात. मोठ्या संख्येने शेतकरी जिथे जातात 2-3 गोष्टी पाटील आपण आता म्हणजे सोयाबीन आता एक 50-60% कमी झाला. जिथे 10 पोते व्हायचे तिथे 5 पोते झाले, जिथे 5 व्हायचे तिथे 3 झाले. कापूस जिथं बागायतवाल्याला 5 क्विंटल सरासरी कापूस झालाय आणि कोरडवाल्याचा कापूसच यावर्षी घरी आला नाही. आम्ही काढलेल्या खर्चानुसार एकराचा सोयाबीनचा खर्च 36,000 रुपये एका एकराचा. त्यामध्ये विभाग बदलला तर 100-200 रुपयांनी कमी जास्त ते होऊ शकेल मराठवाडा विदर्भातला. तर 36,000 रुपये एकराचा खर्च. एका एकरात जर सरासरी 4 क्विंटल सोयाबीन झाली यावर्षी, कारण खूप कमी झालं उत्पादन, आणि 4,500चा भाव पकडला. 4×4 वरचे 2 18 लावले 36 आणले 18 अशी परिस्थिती आहे. दुसरं कापसाची परिस्थिती अशी आहे की एका एकराचं उत्पादन खर्च 40,000. म्हणजे यात आकड्यात अजिबात फरक नाही. म्हणजे मी सांगतो हे फार जबाबदारीने सांगतोय. आणि 5 क्विंटल जर कापूस बागायतदाराला झाला तर 7-5 35. आता तर 6.5चा भाव आहे, आपण 7चा पकडा. लावले 40 आणले 35. कोरडवाल्याने लावले 40 गेले 40. हाती काहीच नाही. आणि क्विंटलचा सोयाबीनचा खर्च हा 7,000 ते 7,500 आहे सोयाबीन. एक क्विंटलचा. आणि क्विंटलचा कापसाचा खर्च हा 8,500 रुपये. म्हणजे 7.5 लावायचे
आणि 4.5 आणायचे क्विंटलला, आणि कापसाला क्विंटलला लावायचे 8.5 आणि आणायचे 6.5 पावणे 7, अशी परिस्थिती आहे. ही ग्राउंड रियालिटी आहे. हे आम्ही वाणिज्य मंत्र्यांच्या लक्षात आणून दिलं, कारण त्यांच्या हातात व्यापार व्यवहार आहे. आणि त्यांना आम्ही सांगितलं की आता सोयाबीनचे रेट जर वाढवायचे असतील तर 2 गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. निर्माण होणारी जी सोयाबीन आहे त्याची निर्यात करावी लागेल. म्हणजे 100 लाख मेट्रिक टन सोयाबीन तयार होईल देशामध्ये. त्याच्यातलं 18% तेल बाजूला जाईल क्रश केल्यावर, आणि 82% DOC तयार होईल सोयाबीन. तर आपल्या देशामध्ये फिशरी आणि पोल्ट्रीसाठी वापरल्या जाणारी DOC जी आहे ती 60 ते 65 लाख मेट्रिक टन आहे. उरलेली DOC तुम्ही निर्यात करा. 2 वर्षापूर्वी सोयाबीन 9,000 वर गेलतं आणि कापूस 12,000 वर गेलता. तो याच्यामुळे गेला होता की 23 लाख मेट्रिक टन DOC आपण निर्यात केली. आता मागच्या वर्षी यांनी आयात केली, निर्यात केली नाही. ही निर्यात करा असं आमचं त्यांना म्हणणं आहे. आणि तेलाचं आयात शुल्क जे त्यांनी 0 केलं, निर्यात करीत नाहीत कधी, नाही करत नाही ना. काय कारण? नाही, आता त्यांच्या डोक्यात असं आहे की इलेक्शन डोळ्यासमोर आहे. 140 कोटी जनता, यांना तेल स्वस्तात मिळालं पाहिजे, यांना सगळ्या गोष्टी स्वस्तात मिळाल्या पाहिजे शहरी लोकांना. त्यामुळे त्यांच्या डोक्यात असं 140 कोटी जनता महत्वाची का 14 कोटी शेतकरी महत्वाचा देशातला. आता तुरीला दर बरे तर तूर मोझांबिक मधून आयात करायची, सगळे सरकारचे शेतकरी विरोधी धोरण. आणि महाराष्ट्रामध्ये 10 कोटी जनता महत्वाची शहरी की 2.25 कोटी शेतकरी महत्वाचा, हे त्यांच्या डोक्यात आहे. आमचं म्हणणं असं आहे की ऊसाचं क्षेत्र 9% महाराष्ट्रामध्ये, सोयाबीनचं 50%च्या पुढे क्षेत्र आहे, कापसाचं पण 20%च्या पुढे जास्त क्षेत्र आहे. जवळपास 55 लाख हेक्टरवर सोयाबीन आहे, 43 लाख हेक्टरवर कापूस आहे, आणि टोटल क्षेत्र महाराष्ट्राचं आहे 1,46,00,000 हेक्टर. पैकी तेवढं क्षेत्र सोयाबीन कापसाचं आहे, पण कुणाचं लक्ष नाही देत. आणि दुर्दैवाने सोयाबीन कापसाला राजाश्रय नाही विदर्भ मराठवाड्यातल्या पिकांना. त्यामुळं एक तर कोणीच लक्ष देत नाही. विधानसभेत अधिवेशन झालं, कोण बोललं नाही. एक बच्चू भाऊचं भाषण सोडलं शेतकऱ्यांवरचं, तर बाकी कोणीच त्या प्रश्नावर गंभीर नाही. सीसीआयची खरेदीचे केंद्र जरी सुरू झाले असतील तर खुल्या मार्केटमध्ये 1000 रुपयांनी प्लस मध्ये नाही झालं चालू. सीसीआयचे खरेदी केंद्र पण सुरू नाही. सरकार भाव वाढले की हस्तक्षेप करतं, पण भाव पाडल्यावर हस्तक्षेप करणं ही सरकारची, मायबाप सरकारची जिम्मेदारी. पण ते सरकार विसरून जातं, ती भूमिका विसरून जातं. आता बँकांनी काही शेतकऱ्यांना नोटीसा काढल्या की तुम्ही कर्ज भरा नाही तर आम्ही जप्त. स्टेट बँकेने नोटीस काढली आमची. आता एका बाजूला तुम्ही दुष्काळ पण म्हणताय, दुष्काळात तुम्ही म्हणता कर्ज वसुली स्थगिती पण आहे, दुसऱ्या बाजूला वसुली पण जोरात करताय. ही दुटप्पी धोरण आहे. जी आहे की कर्ज वसुलीला स्थगिती, पुनर्गठनाला चालना. म्हणजे जे थकीत कर्ज आहे, पुनर्गठन म्हणजे पण धूळफेकच आहे. पुनर्गठन करणं म्हणजे काय पाटील? रेग्युलर करणं. नाही, व्याजाला परत व्याज लावणं. म्हणजे तुमचं खातं थकीत नाही राहणार, आता ते रेग्युलर झालं म्हणजे तुम्हाला कर्जमाफीचा उद्या फायदा मिळणार. कर्जमाफी थकीत शेतकऱ्यांना देणार ते, आणि पुनर्गठनामध्ये तुम्हाला ते रेग्युलर करणार. हा, म्हणजे ते पण धूळफेकच आहे. आणि शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय पुनर्गठन यांनी करूच नाही असं आमचं म्हणणं आहे. त्यांनी काय केलं की त्यांची परवानगी न घेता परस्पर पुनर्गठन केले. तुमचे आलेले सेव्हिंगचे पैसे, तुमचे करंटचे पैसे, तुमचे अनुदानाचे पैसे परस्पर कर्ज खात्यात जमा केले. म्हणजे विचारलं सुद्धा नाही शेतकऱ्यांना. थोडी गंभीर अवस्था आहे, आणि यांनी जर का भूमिका घेतली नाही तर मोठ्या प्रमाणात आत्महत्या होण्याची शक्यता दाट आहे. आत्महत्या नका करू. म्हणजे करू नये असं आपलं सगळ्यांचंच आव्हान आहे. पर्यायच नाही ना. आता मला सांगा, किडनी विकण्यासारखी महाराष्ट्रात वेळ येत असेल त्याच्यापेक्षा दुर्दैव काय? बघा, माणूस महत्वाचा आहे. हा, माणसं महत्वाचं. आम्हाला जाणीव नाही असं नाही की कर्जानं किती हाल होते याची जाणीव आहे, पण तुम्ही पण तेवढेच महत्वाचे. बरोबर, तुम्ही पण तेवढेच महत्वाचे. गाय दारात येईल ना, घेऊन थोडी जाणार आहे. पण तुम्हाला आलो तर तुम्ही भेटले तरी येऊ दे. मुंबईत गेलो तर आम्हाला अटक केली. थोडं हे ज्वलंत संपू द्या. ज्वलंत मुद्दा आहे, जवळ आलाय. तुम्ही तब्येतीची काळजी घ्या, कारण तुम्ही महत्वाचे आहे सगळ्यांसाठी. नाही, आता यावेळेस उपोषणाचं काय नव्हतं, मी कधी पण खरं बोलतो. हो, ते ताप पण खोकला आणि ते डोकं दुखायला लागलं. हो, रात्रभर मी जागा होतो. हो. बीडची सभा संपून आली, म्हणजे मला झोपच नाही लागली. असा बसलो, असाच होतो सकाळपर्यंत. सूर्य उगला, खिडकीतून दिसला सूर्य उगला, म्हणजे जागाच मी खिडकीतून मला पोरं खेळताना दिसले. रात्रभर जागा. तुमचे क्रिकेट खेळताना जे व्हिडिओ आले आणि डायरेक्ट हॉस्पिटलला आलो. मी येणारच होतो हॉस्पिटलला त्यावेळी, कारण ते ताप पण ते पण धरत नाही, कारण मी कोण नाही खोटं बोलत.
वातावरणात ते बदल हा, झालेला त्या आहे. तापीनं त्या खोकल्यानं मी असा म्हणजे बरगडत दुखायला म्हणजे लागलो. सगळीकडेच वातावरण ते इन्फेक्शनचं आहे. उलट तुम्ही मेसेज देत जा कोणचा ते आमचे एवढे हाल आहेत, इतकं कर्ज आहे, तरी आत्महत्येचा विचार आम्ही नाही नाही करत. नाही केलाच नाही ना म्हणूनच आम्ही तुम्ही संदेश द्या, बिलकुल बिलकुल बाकीचे करू नका. हे आपण सगळ्यांनीच आणि करणं एवढ्या गरजेचं त्रासात आहे. असून आपण तुम्ही हा- किती गरजेचे आहे, हो, बरोबर. म्हणजे शेतकऱ्याला असा संदेश द्या की तुम्ही किती गरजेचे आहे. बिलकुल बिलकुल आम्ही एवढा त्रास भोगतोय या व्याजाचा, बिलकुल तरी आम्ही नाही विचार डोक्यात आणत देऊ. बिलकुल तुम्ही आणू नका, तुम्ही अजिबात. एवढे महत्वाचे आहेत कुटुंबाला असं बोला. बिलकुल जे आत्महत्या करतात त्यांनी शेतकरी धीर ते मिळाला. शेतकऱ्याला संदेश दिला आपण. बघा सध्या पाठवून हात फिरायला कोणी नाही. कोणी नाही. शेतकऱ्याचं थोडं आपणच त्यांच्यात मतात आणि मनात परिवर्तन. सरकारने चक्क वरपडले दादा, काही राहिले नाही. तुम्हाला खरं सांगतो, एक आता आम्ही एक पण म्हणजे शेवटी प्राथमिक उदाहरण शेतकरी जर आहे, भरपूर पडला ना, भयानक परिस्थिती. शेवटी कोणाचं काय चालत नाही. काय राहिले वावर विकायला वावर जनते पुढं काय चालत नाही, पण मागणीवर ठाम पाहिजे. कोणी आंदोलन करणार असो ते त्याच्या मागणीवर ठाम पाहिजे, न्याय मिळतो. सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर 50,000 शेतकऱ्यांचा मोर्चा काढला बुलढाण्यामध्ये, पण कोणी बोलायला तयार ते नाही. आंदोलन तुम्हाला खूप नाही, धारदार पाटलांनी आणि पाठिंबा दिला हो, हो. यांनी प्रश्न घेतला नाही सभागृहामध्ये, कोणी बोलले नाही. ज्याला आपण हे केलं, लोकांनी मतं दिली, शेतकऱ्यांचीच मतं घेऊन गेले ना. दादा नाही, मला नाही, या तुमच्या आंदोलनामुळे लोकांमध्ये एक आशावाद तयार झाला. म्हणजे आम्ही पण शेतकऱ्यांना सांगितलं की पाटलासारखा सामान्य घरातला माणूस जर एवढं सगळं करू शकतो तर आपण शेतकऱ्यांनी पण एका ठिकाणी आलं पाहिजे. आलेच पाहिजे. हा. मी प्रामाणिकपणानं सांगतो हो. की त्यांच्या प्रश्नासाठी ना काही होऊ शकतं. शेतकरी त्याचा जाती भातीचा काही संबंध नाही. हा. अगदी काही होऊ शकतं. महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, इथल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जर किडण्या विकाय काढून जर सरकार दखल घेत नसेल तर नेमकं शेतकऱ्यांनी करायचं काय? म्हणजे नेमकं काय मंत्र्याला नाही, बोलावून नाही, त्याला एकच उत्तर आहे, सगळ्यांनी एकत्रित येऊन लढणे. हेच त्याला उत्तर आहे. जसं दिल्लीचं शेतकरी आंदोलन झालं हा. तसं आपल्याला महाराष्ट्रात एक प्रति आंदोलन त्या पद्धतीने करावं लागेल. उभं केलं हा. तरच आपल्याला हमी भावाची सिक्युरिटी मिळेल, नाही तर हमी भावाची सिक्युरिटी मिळणार नाही. आज सोयाबीन आमची 48 मांडणी अशी आहे, रुपये एक मिनिट, sorry. आमची मांडणी अशी आहे की तुम्ही आम्हाला भाव नका देऊ, हमी तुम्ही भाव आमच्यावर उपकार करू नका, फक्त आमच्या उरावरून उठा. तुम्ही जे काही जाचक धोरणं लावले आयात निर्यातीचे ते लावू नका, हस्तक्षेप करू नका. यांनी काय केलं, 30% आयात शुल्क होतं तेलावरचं, ते 0 करून टाकलं, ते कमी केलं. आणि परवा तर आत्मघातकी निर्णय असा घेतला वाणिज्य मंत्र्यांनी की ते जे आयात शुल्क कमी केलेले ते आता 1 वर्षासाठी कंटिन्यू केलं, म्हणजे मिळाला सोयाबीनवाला. मग असं असेल तर तेलबिया लावणार नाही ना लोक, उद्या सोयाबीन लावणार. शेतकऱ्याचं एक शिष्टमंडळ सरकारशी तुम्ही याच्यावर थोडी एकदा चर्चा करा. केली ना, आम्ही 2 वेळा केली ना. आम्ही सह्याद्री अतिथीगृहावर राज्य सरकारबरोबर चर्चा केली हं. आणि सह्याद्रीवरच आम्ही वाणिज्य मंत्र्यांना त्यांनी बोलून घेतलं, तिथे पण 2 वेळा चर्चा झाली. राज्य सरकार म्हणतंय की हे यांचं बरोबर आहे, आपण जे सांगतो ते बरोबर आहे असं राज्य सरकार म्हणतं, परंतु केंद्र सरकारला काही घेणं देणं नाही खाली. केंद्र बरोबर एखादी लावायचं सांग. नाही, बैठक लावली आपण. एकदा तर प्रयत्न करा. नाही, बैठक तर झाली, बैठक झाली, पद्धतीने पण एकदा दिल्लीत जाऊनच दणका द्यावा लागतो. हा ना, दिल्लीच म्हणतो ना हे. हा. झाली का दिल्ली? नाही, तेच मुंबईत आले होते ना. मुंबईत आले. वाणिज्य मंत्री वाणिज्य यांच्या मंत्री- हातामध्ये हे सगळं आहे, पियुष गोयल, ते सह्याद्रीवर आले होते. केंद्रीय तिथेच मंत्री. बैठक झाली, आम्ही 22 शेतकरी होतो सगळे प्रतिनिधी, आणि 2.25 तास चर्चा झाली. हे सगळं आम्ही त्यांना समजावून सांगितलं की काय केलं की काय होऊ शकतं. पण त्यांच्या डोक्यात कसं आहे की मग पोल्ट्रीवाल्यांचं काय, मग आम्ही जर सोयाबीनचे रेट वाढवले तर ते पोल्ट्रीवाल्यांचे उद्योग अडचणी येतील. आम्ही म्हटलं चिकनचे रेट वाढवा, त्याचे दारूचे वाढवा, ते किती रुपयाला खाऊ शकतात ना चिकन लोक, काय त्याला काय विषय नाही. तर ते गंभीर नाही, हो म्हणतात पण ते करतील का नाही शंका आहे. त्यामुळे दिल्लीलाच एखादी धडक मागे काहीतरी मोठं करावं लागेल. सरकार खाणाराचा विचार करतं, पिकवणाराचा विचार करत नाही. हेच दुर्दैव आहे. कृषी प्रधान देशात त्यांच्या डोक्यात कॅल्क्युलेशन सरळ निवडणुकीचे आहे. आता निवडणुका आहेत, आम्हाला आता कांदा निर्यात बंदीची गरज नव्हती. त्यांच्या निवडणुकीच्या डोक्यात मरते ना शेतकरी. हा, बरोबर. तुमच्या डोक्यात ते राहणार. त्यांना प्रतिष्ठा त्यांची मोठी करणाराच इकडे लयाला गेला मरण ना ते. अगदी बरोबर. आम्ही त्यांना तेच सांगितलं की तुम्ही काही गंभीरपणे केलं नाही तर लोकांवर प्रचंड वाईट वेळ येईल, आणि आलेली आहे आता सध्या. दोन्ही पिकं गेलं ना, खरीपाचं गेलं, रब्बीचं गेलं, पावसाचा खंड आहे, लोकांजवळ पैसे नाही. दिवाळीचा आम्ही प्रत्येक गावात फिरत होतो, लोकांच्या अंगावर कपडे नाही, साधे पोरांच्या अंगावर. फार गंभीर परिस्थिती आहे. अवकाळी पावसाने एकदा हा, बसा सरकार तुमचं जर झालं म्हणजे तुमचं बोलणं होतं सातत्यानं त्यांच्याशी, तर त्यांचं थोडंसं हे पण बोलून घ्याल त्यांना, बाबा हाही प्रश्न गंभीर आहे. नाही, हे तर शॉकिंग यांनी सांगितलं. याच्यावर महाराष्ट्रात असं असू शकतं व्याजदर लावणं, यांनीच मेटा कुठे येत असेल. त्या मायक्रो फायनान्समुळे बाया तंग आल्या खेड्यापाड्यातल्या. ते काय
ती मायक्रो फायनान्स, प्रायव्हेट मायक्रो फायनान्स असते, बचत गटाला कर्ज देते. आणि त्यांची वसुली अशी आहे की ते जर गावात आले तर बायका या घरातून त्या घरात निघून जातात. बाया नवऱ्याला सांगू पण शकत नाही. बचत गट केलेलं ना गावागावामध्ये, त्यांनी मायक्रो फायनान्सचे कर्ज उचललेले. त्यांची वसुली म्हणजे ते पैसे घेतल्याचं दारातूनच उठत नाही. आम्ही सातत्यानं सरकारकडे मांडलं की याच्यावर काहीतरी कंट्रोल ठेवा, त्याच्यावर कंट्रोलच नाही कोणा सरकारचा. बचत गटांना अर्थसहाय्य नॅशनल बँकेने नाही कंट्रोल नाही त्यांच्यावर. त्यांना डायरेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही निर्देश असतील ते त्यांचं म्हणणं राज्य सरकार काही करू शकत नाही. मी म्हटलं ती वसुली थांबवली पाहिजे. महाराष्ट्र ऑफिस कुठे देईल महाराष्ट्र? सगळ्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत ना त्या प्रायव्हेट कंपन्या मायक्रो फायनान्सच्या. वसुंधरे वाटले हा राज्याचं नियंत्रण असं नाही, नियंत्रण नाही त्यांचं. त्यांनी स्पष्ट सांगितलं नियंत्रण आणलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. नक्की आहे. त्याच्यामुळे राज्य सरकार त्याच्यात काहीच करू शकत असं नाही, आमचं म्हणणं आहे की तुम्ही त्याच्यात हस्तक्षेप करा आणि तुमच्या हातात ते अधिकार घ्या त्याचे. नाही तर तिथं आवाच्या सव्वा आहे ना, हे सांगून राहिले तर फार कमी आहे. तिथं म्हणजे दामदुपटीच्या नाही त्याच्यात 10 पटीनं वसुली करतात. फार गंभीर आहे. नाही. मायक्रो फायनान्समुळे अनेकांनी आत्महत्या केल्या लोकांना साधारणतः 24% आहे ना, गंभीर आहे ते सगळं. अवघड आहे परिस्थिती. असं ऐकलं की काय झालं, पाणी पाणी ते खरं आहे. चौकट विदारक परिस्थिती परिस्थिती आहे. आहे. आणि गावगाड्यातले शेतकरी नागरिक तर म्हणजे आता आपण इतके वर्ष झाले चळवळीत काम करतो ना, तर आता इतक्या वर्षापासून आपण जाऊन खेड्यात गेल्यावर आपल्या डोळ्यात पाणी येतं ती परिस्थिती पाहून. इतक्या वर्षानंतर बाथरूमला दारा लावू शकत नाही, पोरांना शाळेचे कपडे घेऊ शकत नाही, त्यांना दिवाळीला आपण काय आणू शकत नाही. घर बांधलं ही जाणीव याच्यामुळं नसावं, यांना भरमसाठ आणि सगळं सकाळी रेडी आहे, गाडी आम्ही पैसा बंगला सगळं, त्यामुळे जाणीव नसावं असं आणि एक या शक्यता दुष्काळाचा आहे. परिणाम त्यांच्यावर नाही काही. दुष्काळाचा परिणाम आमच्यावर आहे, पण आमदारांच्या पगारात होत नाही. तुम्ही म्हणता त्यांच्या सुविधांमध्ये कपात काही होत नाही. त्यांचं सगळं ओके आहे नेत्यांचं. इथल्या तिथं मिळतंय, मग ते जाणीव कमी अशी शक्यता वाटायला लागली, कारण आपण ह्या क्षेत्रात नवीन आहे. करून देण्याची वेळ आलेली आहे. नाही तर पण मी तर मगाशी बोललो, इथं नव्हती मी तेव्हा माहिती नाही आपलं त्याच विषय झाला ते शेतकरी नाही वाऱ्यावर सोडायचा. आपण आता एक फार मला एक सवय आहे पहिल्यापासून, त्याला नावेला जा मी एकच कडी गेलो हे तसंच पाहिजे ना. आणि ते 4-5 घेतल्यावर मागल्या 5-7 ते खालच्या करते निमुळं करून जातं. मग आता हे एक विषय घेऊन तो मार्गी लावला मग पुढे असा विषय. बरोबर. शेतकऱ्यापुढं लय मोठा लेकर भयानक. दादा रिअलिटी मध्ये आत्महत्या करण्याची पर्याय नाही ते तर करायचं नाही नकोच. पण ते तुमचा शब्द ठीक आहे. एवढ्या मनस्थितीत शेतकरी झालाय, ते पर्याय संपले ना आणि व्यवस्थेवरचा पण विश्वास नको. उडाला. 400-500 पोरं शेतकऱ्याचे बगर लग्नाचे आहेत प्रत्येक गावात. मुलीच दे ना कोणी शेतकऱ्याला, अशी परिस्थिती झालेली आहे. काय झालंय पाटील साहेब, एक तर व्यवस्थेवर विश्वास नाही, नेत्यांवरचा विश्वास उडाला. म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वासच कोणावर राहिला नाही, त्यामुळे त्यांच्या समोरचे पर्याय संपले. बाजारात पण शिल्लक नाही. आणि यांचे आपले शेतकऱ्यांचे पाहुणे काय टाटा बिर्ला अंबानी नाही, ते बी आपल्या सारखे 5 एकरावाले 10 एकरावाले 2 एकरावाले. त्यामुळे जी त्यांची अवस्था आहे तीच आपली अवस्था आहे. त्यामुळे पैसे आणणार कुठं, फार कठीण परिस्थिती. एक अशी ज्वलंत पद्धतीची अशी एकजूट पाहिजे, एकमताच्या बहुमताची नाही. तर बहुमताची एकजूटला काय किंमत, एकमताची जर असेल काय नाही करता येतो कोणाला, काय नाही करता येत कोणाला. शेतकऱ्यांचा उठाव झाला निर्णय बदला. गटामुळे तो मोठा झाला. नाहीतर तो नाही घटाघटामुळं शक्यतो नाही. 2016ला चांगलं स्वरूप आलं शेतकरी आंदोलनाला. मोठं कशामुळे माहिती नाही. शेतकरी संपर्क समित्या काही जर असल्या त्यावेळेस आंदोलन जास्त मोठी म्हणजे करणारा असतो शेतकरी उदाहरणार्थ, पण त्यात जे समितीत लोक असतात ना, म्हणजे मी शेतकऱ्याबद्दल नाही बोलत, एकूण सगळ्या आंदोलनाबद्दल, तर त्यावेळेस एखादा बाजूला गेला का थोडासा ती गळती लागल्यासारखं. आणि मग सरकारला किंवा समाजाला किंवा जनतेला असं वाटतं कुणीच नाही राहिलं वाटतं पुढे, मग ते रिवर्स येते. त्यापेक्षा ना कुणी काही म्हणू, काम करायला मोकळीक दिली पाहिजे आणि शेतकऱ्यांनी एका बाजूला उठलं पाहिजे. काम करायला मोकळीक द्यायची आणि शेतकऱ्यांनी एकतर्फी पाठबळ ठेवायचं. माणसंच फुटत नाही. तुमच्यासारख्याच माणसानं आता पुढे यायची माणसंच फुटत नाही फुटत माणसं. हे सिद्ध करून दिलं ना भारत देशाला गोऱ्या मराठ्यांनी. माणसंच फुटत नाही. इतिहास झाला. माणसंच फुटत नाही, कारण मराठ्यात कन्फ्युजन नाही सध्या.
तुम्ही नाही, हो दिला नाही. हा. तुम्ही हो दिला नाही. आणि पॅरलल कोणी नाहीच पण त्याची- नाही, हेतू स्वच्छाने करण्याच्या मागचा कोणी फुटायचा तर विषयच नाही. हे आंदोलन सर्वसामान्यांनी उभा केल्यामुळे कन्फ्युजन नाही, सरळ आहे सगळं काय असेल. त्यामुळे फूट शक्यच नाही. केवढी ती शक्ती लावून केवढी शक्ती लावून फूट शक्य नाही. आता बघा तुम्ही 20 तारखेला मग लोक बाहेर पडणार. बरोबर. जायलाच महिना लागला असं वाटतं. तुम्ही 6 दिवस सांगताय. नाही, 6 दिवसात नाही होणार. आता आमचं काल रात्री आपलं बोलणं झालं, म्हटलं तुमच्याशी बोलावं. एका दिवसात फार फार 30 किलोमीटर आपण चालू शकतो. आमच्या त्या पदयात्रांचा जो अनुभव आहे म्हणून त्याच्याकडे पुनर्विचार केला पाहिजे. कारण आता ते अंतर किती आहे? 400 एक 500 480. हा, त्याच्यावर आपण नाही चालू शकणार. म्हणजे जास्तीत जास्त हायेस्ट 30-32 किलोमीटर हायेस्ट एका रोजच्या. कारण दुपारचं जेवण, सकाळचं जेवण, थोडं दुपारचा 1 तासाचा ब्रेक, 400 दिवस टप्प्यातून करायचं. इतके दिवस नाही. ट्रॅक्टर एवढी येणार आहे तुम्ही म्हणताय. ट्रॅक्टर एवढे येणार आहे गाड्या. त्याची नियोजन तुम्ही कसं- तुमच्या ट्रॅफिक मध्येच गुंतून पडणार. नाही, नियोजन सुटसुटीत करतो आणि तुकड्याच पाडावं लागणार. नियोजनाची भेट. तुकड्या पाडल्या ना काय नाही होणार. आपण आपल्या 100 मीटरचं अंतर सोडून तुकडीनुसार चालायचं, काय होणार. तसं करावं लागेल. 2-2.5 लाख टन ते स्वयंसेवक होतं, काय नाही होणार. सगळं सोयीस्कर होणार. ओके. ठीक आहे. तुमचा पाठिंबा आहे. ते मुळामध्ये मराठा आरक्षणासाठी ज्यांनी जीवाची बाजी पणाला लावून करोडो मराठ्यांना एकत्रित करण्याचा एक तो जगातला सगळ्यात मोठा इतिहास केला, ते चळवळीतले आमचे ज्येष्ठ सहकारी माननीय मनोज जरांगे पाटील साहेबांची आज मी दवाखान्यात भेट घेतली. मी त्यांची तब्येतीची चौकशी करण्याच्या निमित्तानं आलो, कारण आमच्या आता मध्यंतरी भेटच झाली नव्हती. आणि त्यांच्याशी बोलताना शेतकऱ्यांचे जे काही महाराष्ट्रातले प्रश्न आहेत त्या प्रश्नांची ग्राउंड लेवलला फिरताना काय काय जाणवलं ते मी सगळं पाटलांशी त्या ठिकाणी शेअर केलं, त्यांच्याशी चर्चा केली. आणि किती गंभीर अवस्था आहे शेतकऱ्यांची आणि सरकार कसं निगरगठ्ठ आहे, सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत कसं दुर्लक्ष करत आहे, या प्रश्नावर आमची सविस्तर चर्चा झाली. 20 तारखेला करोडो मराठा लोक सगळे मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मुंबईला जात आहेत. तर मला असं वाटतं की सरकारनं ही वेळ मराठ्यांवर आणू नये आणि मराठ्यांना घुमवण्याचा फिरवण्याचा प्रयत्न करू नये. तातडीनं 20 तारखेच्या आत मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा, जेणेकरून या महाराष्ट्राचं आणि मुंबईचंही जीवनमान ठप्प होणार नाही. सरकारची प्रचंड फाटलेली या सगळ्या काळामध्ये, कारण मुंबईला एवढे करोडो लोक एकत्रित येणं म्हणजे महाराष्ट्राचं जीवनमान ठप्प होण्यासारखं आहे. त्यामुळे ही वेळ मराठ्यांवर आणि मनोज जरांगे पाटलांवर सरकारनं आणू नये अशी आमची सरकारला नम्र विनंती आहे. त्याच्या आधीच या विषयाचा तोडगा निघाला पाहिजे. अनेक सामाजिक संघटना असतील, शेतकरी संघटना म्हणून तुम्ही या आंदोलनात पाठिंबा देताय का? त्यांच्यासोबत भूमिका
सगळ्यांनी एकत्रित बसलं पाहिजे आणि एक मोठा शेतकऱ्यांचा दबाव गट उभा केला पाहिजे. आणि मला असं वाटतं की आता पाटलांशी आम्ही चर्चा करून ते ठरवू कोणाशी बोलायचं, काय बोलायचं, या प्रश्नावर सविस्तर बैठक होऊन चर्चा होऊन पुढची दिशा ठरवली पाहिजे असं माझं मत आहे. आणि आम्ही पूर्णपणे या शेतकऱ्यांच्या लढाईमध्ये सोबत आहोत. पाटील, एक छोटासा प्रश्न आहे तुम्हाला. तुम्ही बोललात सगळ्या शेतकऱ्यांच्यावर. पाटील, शेतकऱ्यांच्या बद्दलची सगळी समस्या ऐकून घेतली. तुम्ही आधीपासून शेतकऱ्यांच्या भूमिकेबद्दल मराठा आरक्षणाचा विषय जरी असला तर तुम्ही बोलत आलेला आहात. आता ज्या पद्धतीनं व्याजाची वसुली सरकार करत आहे त्यावर तुम्ही फार गंभीर विषय या ठिकाणी लक्षात घेतलेला आहे. काय सरकारने करावं, यातून शेतकऱ्यांची सुटका कशी होईल? बस जे कोण शेतकरी बांधवांच्या तोंडून जे ऐकलं ते नाही ऐकण्यासाठी, आणि ते सरकारने जर ऐकलं असेल तर त्यांनी ते ऐकलेलं पचवलं कसं, हा मोठा प्रश्न आहे. कारण जर शेतकरी इतकं मेटाकुटीला आला असता तर सरकारनं गांभीर्य दाखवणं खूप गरजेचं. कारण भाषण करून नाही चालणार, शेतकरी जगला पाहिजे, भाषण करून नाही चालणार. सरकारनं जर गतिशील झालं ना तर शेतकरी खूप प्रगतशील होऊ शकतो. थोडे धोरणात्मक निर्णयाचे बदल करून एवढीच त्यांची अपेक्षा आणि असं त्यांना तर पण याच्या पाठीशी आणखीन एक महत्वाचा प्रश्न आहे की गावखेड्यातल्या सामान्य शेतकऱ्यांनी सुद्धा ताकदीनं लढलं पाहिजे आणि एक सुद्धा दाखवले पाहिजे. हे बघा, आम्ही माझ्याकडे यावं किंवा याबद्दलचा मी नाही पाहिलं, त्यांनी का लढावं, सगळ्यांनी मिळून का लढावं. तर शेतकरी मात्र घरातला जर एक झाला ना काही होऊ शकतं. हे मी तुम्हाला माझा अनुभवच नाही तर सुरू असलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून सांगतो. जर शेतकरी उठला काही पण होऊ शकतो, काही पण होऊ शकतो. निर्णय सरकारला बदलावे लागते, भले ती केंद्रातले असो किंवा ते राज्यातले असो, बदलावे लागते. आणि मग त्याचं काही कारण असले काही कारण नाही असं माझं वैयक्तिक मत आहे की शेतकरी नेता असो किंवा शेतकरी असो दोघं सारखेच, दोघं पण सारखेच. ते शेतकरी घरातले म्हणून सगळ्याच नेत्यांबद्दल शेतकरी संघटनेचे ते शेतकरी घरात लहान मोठा त्यांच्यात तुम्ही नाही, मला नाही वाटत ते मोठे लहान मानत असतील. तर जूट असली पाहिजे या मताचा मात्र, त्याशिवाय आपल्याला न्याय नाही देता. ते होईल पुढच्या काळात 100% होईल. तुम्ही सकाळी बोललात की माझा आरक्षणाचा विषय तडीस गेला तर शेतकऱ्यांच्या मागणीसाठी मी काम करणार आहे. तुम्हाला ज्याच्यासाठी आंदोलन करायचं मराठा समाज जवळपास 90% शेतकरीचा आहे, जो एकमताने तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी असंच फार मोठा लढा उभा करावा लागेल एकजुटीचा. नाही, जीवन उद्ध्वस्त जर होऊ द्यायचं नसलं तर एका प्रश्नानंच प्रश्न सुटणार नाही. त्यांच्या आजूबाजूचे जे आवासून प्रश्न उभा राहिलेले ते सगळ्यालाच तडीस न्यावं लागणार आहे, एक एक करून. आपण सगळ्यावरच एकदाच नाही राहू घालू शकत. त्यामुळे आपण एक एक जर तडीस त्यांना मोडायला सुरुवात केली सगळे प्रश्न मोडून पडले. आणि 100% हे मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न आहे आता. कारण याच्यासाठी खूप पोरांचे बलिदान गेले. ह्यो तडीस गेला ना एकदा मग शेतकऱ्यांसाठी येणार बघतोच. कारण मी शेतकऱ्याचं घरातला आहे, मला ते खूप वाईट वाटतं. परंतु आत्ताचा ज्वलंत विद्यार्थ्यांचा प्रश्न हा लय महत्वाचा आहे. कारण नोकर भरत्या जवळ आलं, ॲडमिशन आता पुन्हा जवळ येत आहे आणि त्यांच्या जीवनाचा प्रश्न. आणि मला एक पहिल्यापासून सवय की मी एकाच प्रश्नात जास्त हात लावतो. एकदा घातला मी सकाळीच सांगितलं मला यातलं शेतकऱ्यांचं आपल्याला माहिती नाही. तुम्ही खूप प्रश्न विचारले मला सकाळी, पण मला जेवढी माहिती होती तेवढ्याबद्दल बोललो. कारण मला आरक्षणातलं ज्ञान ज्याच्यात नाही त्याच्यात मी कधीच पाठ ठोकून घेतो. मला त्यातलं थोडं कळू द्या, मग बघतो याचं कसं काय शेतकऱ्यांना करा. ओके.